तुम्ही तुमचा मोबाईल रात्री झोपताना चार्जिंगला लावता आणि थेट सकाळी 100% झाल्यावरती चार्जिंगवरून काढता का? तर ही सवय तुमच्या मोबाईलसाठी धोकादायक आहे। आज आपण मोबाईल चार्जिंगच्या नेमक्या योग्य पद्धती कोणत्या आहेत ते समजून घेऊयात। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। आपल्या फोनची बॅटरी लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमर तंत्रज्ञानावरती आधारित असते। एकदा का तुमचा फोन 100% चार्ज झाला आणि तरीही तो प्लग इन राहिला की बॅटरीच्या आत ओव्हर चार्जिंग स्ट्रेस तयार होतो। हा ताण बॅटरीची चार्ज सायकल लाईफ कमी करतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बॅटरी कमजोर होते, तिची चार्जिंग क्षमता कमी होते आणि फोन लवकरच डिस्चार्ज होतो। कालांतराने तुम्हाला नवी बॅटरी किंवा नवीन फोन देखील घ्यावा लागतो। रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवल्याने बॅटरीची उष्णता वाढते, त्यामुळे तुमचा फोन देखील खराब होऊ शकतो। आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वस्त किंवा लोकल चार्जर वापरत असाल तर ओव्हरहीटिंगमुळे आग लागणे किंवा ब्लास्ट होणे यासारख्या गंभीर घटना देखील घडण्याचा मोठा धोका असतो। रात्रीच्या वेळी व्होल्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात घट किंवा वाढ होऊ शकते, त्यामुळे तुमचा चार्जिंग पोर्ट, बॅटरी किंवा अगदी फोनचा मदरबोर्डही खराब होऊ शकतो। मग आता प्रश्न पडताय की नेमकी चार्जिंग कशी करायची? तर एक्सपर्ट सांगतात की फोन वारंवार 100% चार्ज करण्याची गरज नाहीये। मोबाईलची बॅटरी 20 ते 80% मध्ये चार्ज ठेवणे सर्वात योग्य आहे। यामुळे बॅटरीवरील ताण कमी येतो आणि तिची लाईफ वाढते। जर तुम्हाला रात्री चार्ज करायचाच असेल तर स्मार्ट चार्जिंग फीचर असलेल्या फोनचा किंवा चार्जरचा वापर करा। हे 100% चार्ज झाल्यावर चार्जिंग आपोआप थांबवतात। तुमच्या एका सवयीमुळे तुमचा फोन सुरक्षित राहील आणि त्याची लाईफ देखील वाढेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पाहत रहा एबीपी माझा।